हे गाइस, वेलकम बॅक टू अवर हॉल क्रेज चॅनल. सो आजचं कलेक्शन आहे मिंत्राचं आणि भरपूर दिवसानंतर छान मिंत्राचं आणि हेवी कलेक्शन आज इन्क्लूड होणार आहे. सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो लेट स्टार्ट. खूप छान छान मी ऑर्डर केलं होतं. असं नेव्ही ब्लू कलरचं आहे, पूर्ण प्युअर कॉटनमध्ये आहे. आजचं कलेक्शन थोडंसं एक हाय रेंज प्रॉडक्ट पण त्याच पद्धतीचे रिश्यू झालेले आहेत. सो एखाद्या फंक्शनमध्ये वगैरे यूज करता येईल अशा पद्धतीचे क्वालिटी आणि व्यवस्थित क्वालिटीमध्ये रिश्यू झालेले आहेत आणि अगदी व्यवस्थित एखाद्या फंक्शनमध्ये यूज करता येईल अशा पद्धतीचे प्रॉडक्ट आहे. सो त्यामुळे प्राईस पण थोडीशी हाय आहे. सो हे आहे कॉटनचं पूर्ण कुर्ता सेट मला रिश्यू झालेला आहे. पूर्ण प्युअर कॉटनमध्ये आहे. छान असे मिरर्स, इथे ओरिजिनल मिरर्स यामध्ये लावलेले आहेत आणि कट दाण्याचं वर्क केलेलं आहे त्याच्या आजूबाजूला फ्लॉवर्समध्ये या पद्धतीचं. मग साईडला बघू शकता, एकदा वेअर केल्यानंतर कसं दिसत आहे. 3/4 स्लीव्ज दिलेली आहे. पूर्ण कुर्तावर छान अगदी अशी छान फ्लॉवर बारीक प्रिंट दिली आहे, त्यामुळे खूप व्यवस्थित उठून दिसत आहे वेअर केल्यानंतर. मी एम साईज ऑर्डर केला होता. थोडंसं मला आता मोठं होतं आहे एम साईज. सो एस साईज माझ्या हेल्थचं जर कोणी असेल तर एस साईज अगदी परफेक्ट बसेल. अनारकली जे असतात त्या पॅटर्नमध्ये रिश्यू झालेला. वेगवेगळ्या प्लेट्स दिलेल्या आहेत त्यांनी. 2 प्रिंटमध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे. खूप छान. ओव्हरऑल जी प्रिंट आहे खूप सुंदर आहे, अप्रतिम. पूर्ण ओव्हरऑल कॉटनचा सेट आहे. बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही नेक राऊंडमध्ये दिलेला आहे. हा जो पोर्शन दिलेला आहे या ठिकाणाचा खूप हायलायटिंग होत आहे. छान डार्क नेव्ही ब्लू कलरमध्ये आहे. बाकी ओव्हरऑल कुर्ता पूर्ण प्लेन आहे. खालच्या साईडला अशा पद्धतीची लेस दिलेली आहे. सो छान कलेक्शन. जर कुणाला कॉटनमध्ये घालायची सवय असेल आणि दिवसभर जर कम्फर्टेबल राहायचं असेल तर अगदी बेस्ट कलेक्शन. त्यासोबत या पद्धतीची ओढणी दिलेली आहे. त्याचबरोबर छान अशी कॉटनची पूर्ण ओढणी दिलेली आहे. ओढणीची लेंथ पण खूप अगदी व्यवस्थित आहे. छान लांब अशी ओढणी दिलेली आहे आणि अगदी बारीक बारीक प्रिंट आहे. खूप छान वाटते. ओव्हरऑल घातल्यानंतर खूप सुंदर कलेक्शन आहे. त्याचबरोबर सेम प्रिंटचा पॅन्ट दिलेला आहे. नॉर्मल पॅन्ट जे आजकाल प्रत्येकच आउटफिटवर, प्रत्येकच कुर्ता सेटवर यायला लागले. सो अशा पद्धतीचा बॉटम दिलेला आहे. तर नेक्स्ट जे आहे, ही ओढणी तुम्ही इंस्टाग्रामवर खूप बघितली असेल किंवा इंस्टाग्रामवर या पद्धतीचे बांधणी साडीसुद्धा खूप जास्त ट्रेंडमध्ये सुरू आहे. सो यामध्ये ओढणी मला रिश्यू झाली आहे. याचबरोबर छान असं पर्पल कलरचं कुर्ता शेट आहे. पर्पल कलरचं कुर्ता रिश्यू झालेला आहे. थोडंसं काय म्हणू शकतो, वेल्वेटी कापड वाटतं आहे मला. सॉफ्ट आहे अगदी. व्ही नेक दिलेला आहे पूर्ण खालपर्यंत या पद्धतीचं. 3/4 स्लीव्ज दिलेली आहे. या ठिकाणी थोडंसं बेल पॅटर्न वाटतं. मे बी साईज मला थोडंसं मोठं होईल. छान नेटचं कापड दिलेलं आहे दोन्ही बाजूला आणि बाकी पूर्ण ओव्हरऑल कुर्ता प्लेन दिलेला आहे. या पद्धतीचा स्ट्रेट कुर्ता रिश्यू झालेला आहे. या ठिकाणी कट आहे स्ट्रेट कुर्ता असल्यामुळे. बाकी ओव्हरऑल पूर्णच कुर्ता प्लेन दिलेला आहे. बॅक साईड पण प्लेन आहे आणि इथे कॉलर नेक दिलेला आहे. त्याचबरोबर पूर्ण प्लेन असं पॅन्ट रिश्यू झालेलं आहे. बॉटम रिश्यू झालेलं आहे. बहुतेक यामध्ये पॉकेट दिलेलं आहे. एक सिंगल पॉकेट रिश्यू झालेलं आहे. हायलाईट करण्यासाठी छान अशी अट्रॅक्टिव्ह ओढणी यावर दिलेली आहे बांधणीची. सो अशा पद्धतीची पूर्ण बांधणीची ओढणी दिलेली आहे. सगळ्यात छान या ओढणीचे एक पॉईंट वाटलं ते म्हणजे हा जो पोर्शन दिलेला आहे खूप छान वाटतं आणि सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये सुरू आहे. सो छान उठून दिसतं. सो खूप छान अशी ओढणी दिलेली आहे. अगदी व्यवस्थित प्रिंट केलेली आहे आणि छान क्वालिटी पण अगदी व्यवस्थित रिश्यू झाली. त्यानंतर सेकंड कलेक्शन आहे जो मी आता वेअर केलेलं होतं. या पद्धतीचा स्लीवलेस मला ड्रेस रिश्यू झालेला आहे. डोंट नो कुठल्या ब्रँड्स आहे याचं बघावं लागेल. तुम्हाला लिंक जी प्रोव्हाइड केली त्यामध्ये दिसून जाईल. सो अशा पद्धतीचं स्लीवलेस छान एक नेटचं कापड यावर नेटच्या कापडचं पूर्ण कुर्ता स्टिच केलेला आहे आणि आतमध्ये छान सॉफ्ट असं इनर एक्स्ट्रा प्रोव्हाइड केलं. त्यामुळे कुठेही इचिंग होत नाही किंवा टोचल्यासारखं वाटत नाही. छान असं स्क्वेअर नेक याला दिलेला आहे. पूर्ण स्लीवलेस आहे. खूप स्लीवलेस नाही. जे बेल्ट दिलेले आहे ते अगदी कम्फर्टेबल राहील अशा पद्धतीच्या. आणि बॅक साईडच्या स्क्वेअरमध्ये स्नेक दिलेला आहे आणि छान डीप आहे. एखादा ड्रेस शिवून घेतो आपण तशा पद्धतीचा.
एक स्ट्रेट कुर्ता पूर्ण रिसीव झालेला आहे, यामध्ये कट दिलेले आहे आणि खूप सॉफ्ट याला एक्स्ट्रा लाइनिंग प्रोव्हाइड केली. याबरोबर छान सॉफ्ट कापडाचा असा एक बॉटम रिसीव झालेला आहे. सो हे आहे याचं बॉटम, यामध्ये पॉकेट सुद्धा रिसीव झालेला आहे. सो कम्फर्टेबल आहे, छान बॅक साईडला इलेस्टिक दिलं आहे आणि फ्रंट साईडला प्लेन दिलेलं आहे. ओढणी दिलेली आहे, कम्फर्टेबल राहील अशा पद्धतीची आणि छान ओव्हरऑल कुर्तावर मॅच होईल अशा पद्धतीचीच ओढणी दिलेली आहे. जे आहे थोडंसं प्लेनमध्ये आहे आणि बट ओव्हरऑल जी लुक आहे खूप छान वाटलं. एखाद्या ऑफिशियल वेअरसाठी किंवा कुठलीही एखादी जर थोडीशी ओढणी प्रिंटेड ओढणी जर यावर वेअर केली तर खरंच खूप छान दिसेल. या पद्धतीचा स्लीवलेस कुर्ता रिसीव झालेला आहे, छान ओव्हरऑल आणि या पद्धतीचं कट दिलेलं आहे. यामध्ये कट दे, बाकी कुठलीही प्रिंट कुर्तावर नाही आहे. ओव्हरऑल जी कापडची क्वालिटी आहे खूप छान दिली, खूप अगदी व्यवस्थित आहे. बॅक साईडने पूर्ण नेक पॅक दिलेला आहे, फ्रंट साईडने राऊंड नेक देऊन इथं कट दिलेलं आहे. बाकी पूर्ण ओव्हरऑल स्लीवलेस कुर्ता आहे, पूर्ण प्लेन आहे, कुठली प्रिंट नाही. माझी फेवरेट ब्रँड गोसरिकीची ब्रँड आहे, बट त्यावर काय माहिती दुसरं टॅग लावलेला आहे. मे बी रिसेल केलेला असावा किंवा राहू शकतं अगन्या ब्रँडचा टॅग लावलेला आहे. त्याबरोबर छान असं प्लाझो पॅन्ट दिलेला आहे, पूर्ण प्लेन प्लाझो पॅन्ट दिलेला आहे. सो या पद्धतीचा आणि छान एक आणि याचबरोबर एक पॉकेटसुद्धा दिलेला आहे सिंगल साईडला. सो हे होतं आपलं नेक्स्ट कलेक्शन, थोडंसं हेवीमध्ये आहे. हे अगेन गोसरिकी ब्रँडचंच आहे. या पद्धतीचं पिंक आणि ऑरेंज कलर कॉम्बिनेशनमध्ये कुर्ता रिसीव झालेला आहे मला. होजरीचं कापड वाटतंय मला यामध्ये, बट ओव्हरऑल क्वालिटी खूप छान आहे कापडची. आणि 3/4 स्लीव दिले, यावर पूर्ण स्टिच केलेलं आहे, धाग्याचं वर्क केलेलं आहे गोटापत्तीचं, बट गोल्डनमध्ये आहे आणि छान ओव्हरऑल खूप सुंदर लुक दिसणार आहे घातल्यानंतर. आणि छान एक बांधणी प्रिंट केलेली आहे. बाकी कुर्ता जे आहे पूर्ण स्ट्रेट कुर्ता दिलेला आहे आणि यामध्ये कट्स दिलेले आहे. बॅक साईडला राऊंड नेक दिलेला आहे आणि पूर्ण ओव्हरऑल पूर्ण प्लेन दिलेला आहे बॅक साईडने. त्याबरोबर एक बॉटम रिसीव झालेला आहे, या पद्धतीचं सिम्पल पिंक कलरचं बॉटम रिसीव झालेलं आहे. इथे एक पॉकेट दिले, आतमध्ये बांधणीचंच कापड प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांनी. ओव्हरऑल जी क्वालिटी आहे पॅन्टची खूप छान, अगदी व्यवस्थित दिलेला आहे. इलास्टिक दिलेली आहे, दोन्ही साईडला इलास्टिकची पण क्वालिटी व्यवस्थित, कापडची क्वालिटी खूप छान आहे आणि बॉटम व्यवस्थित फिटेड येईल असं दिले आहे. एम साईजमध्ये मी ऑर्डर केला होता दिलेली आहे, कारण कुर्ता पूर्ण हेवी असल्यामुळेच एकदम सिम्पल ओढणी प्रोव्हाइड केलेली आहे. फक्त ह्याच्या बॉटमला या पद्धतीची ट्रँगलवाली जी लेस असते ती लेस प्रोव्हाइड केली आहे. बाकी ओव्हरऑल जी लुक आहे खूप छान येणार आहे. कसं वाटलं नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थोडंसं 2 पार्टमध्ये याला शूट केलं आहे, थोडंसं डिफरन्स जाणवून. सो याची सगळ्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सगळे ओव्हरऑल हेवी कलेक्शन होतं आजचा आणि छान आहे. त्यामधलं हायली रिकमेंड करेन हा वाला कुर्ता सेट जो मी वेअर केलेला आहे. मला थोडंसं मोठं होतं, यामध्ये एस साईज जर मी ऑर्डर केलं तर मला अगदी व्यवस्थित बसेल. थोडं हाय क्वालिटीमध्ये आहे, कारण हाय प्राईजमध्ये पण आहे, क्वालिटी खूप हाय आहे याची, पूर्ण प्युअर कॉटनमध्ये असल्यामुळे थोडीशी प्राईज हाय आहे. पण समरसाठी अगदी बेस्ट आहे, कम्फर्टेबल आहे आणि एखाद्या छोट्याशा फंक्शनमध्ये पण आपण वेअर करू शकणार अशा पद्धतीचा हा पूर्ण एक पीस आहे. खूप छान ओव्हरऑल खूप प्रॉपर असं कम्फर्टेबल एक आउटफिट आहे. सो हायली रिकमेंड करणार. या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. थँक्यू सो मच.